आम्ही गड डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार. आम्ही गड डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार. तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडलाय पठ्ठा. तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडलाय पठ्ठा. परी नाही धीर सोडणार, परी नाही धीर सोडणार. चाकर शिवबाचे होणार. आम्ही गड डोंगरचे राहणार, आम्ही गड डोंगरचे राहणार. चाकर शिवबाचे होणार. हुजूर मराठे आ गए, हुजूर मरगट्टे आ गए. ही धाक बसली होती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. ही धाक बसली होती मुघलांना, आदिलशाहीना आणि विजापूरच्या आदिलशाहीला, गोळकोंड्याच्या आदिलशाहीला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपला हिंदू धर्म वाचला आणि आज हा महाराष्ट्र महान राष्ट्र आपण या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी म्हणून जगत आहोत. मित्रांनो, मी आज आलो आहे जालना शहरातील अत्यंत जुना परिसर म्हणजे कादराबाद येथे गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान गणेश मंडळ येथे. गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान मंडळ या मंडळाचं तुम्हाला मी विशेषण सांगू इच्छितो की हा मंडळ जिथं बसलेला आहे हे मराठवाड्यातलं सर्वात पहिलं कला केंद्र आहे. आपण बघितलं असं तर मला माहीत नाही, मी माझ्या लहानपणी बघितलेलं आहे की हा जो मठ आहे हा आपण ज्यावेळेस सिनेमागृहात जातो, आपण पिक्चर बघायला जातो तर जुन्या पद्धतीचं जसं तिकीट घर होतं, बाल्कनी होतं, त्या पद्धतीचा हा मठ होता. आणि या मठामध्ये आनंदी स्वामी यांचे लहान भाऊ गैबीनाथ महाराज स्वामी यांनी या मठामध्ये या पिक्चरच्या थिएटरमध्ये समाधी घेतलेली आहे. आणि 3 नंबरचे त्यांचे भाऊ म्हणजे छकाचक स्वामी हे जळगाव राजामध्ये आहे. आजही गैबीनाथ महाराजची समाधी मठ या इथे आहे आणि तो मठ ते थिएटर तोडून आज इथं महाराजांचा मठ बांधलेला आहे. पावनखिंड हा देखावा या मंडळाने इथं दाखवलेला आहे. नक्कीच बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी ही पावनखिंड अक्षरशः मुठभर मावळ्याच्या जोरावर लढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुढं पाठवलं आणि सांगितलं की राजे, तुम्ही जेव्हा गडावर जातात तर फक्त एक तोफेचा आवाज करा आणि आम्हाला इशारा द्या की आम्ही पोहोचू. तर बाजीप्रभू देशपांडे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ही खिंड सोडली नाही. जेव्हा गडावरून तोफेचा आवाज आला, गडावरून तोफेचा आवाज आला त्यावेळेस या बाजीप्रभू देशपांडे यांनी ही आपला जीव सोडला आणि ते स्वराज्याच्या कामी आले. असा अत्यंत आकर्षक आणि ऐतिहासिक माहिती दाखवणारा हा देखावा या स्वामी गैबीनाथ महाराज मठ प्रतिष्ठान गणेश मंडळाने सादर केलेला आहे. माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. आज या ऐतिहासिक देखावा मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, हा बघत आहे आपण श्री गुरु गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान आणि या मंडळाने यावर्षी ऐतिहासिक देखावा सादर केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढवलेली पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे यांचा देखावा सादर केलेला आहे. मुघलशाहीला छत्रपती घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मावळ्यांचा एक धाक बसलेला होता आणि ते म्हणायचे, हुजूर मराठे आ गए, मरगट्टे आ गए. त्यांच्या नावामध्येच हा धाक बसलेला होता. गुरु गैबीनाथ महाराज मठ या मठामध्ये बसत असलेला गुरु गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान, कुष्टी गल्ली, कादराबाद, जालना यांचा गणेश मंडळ अतिशय जुनं वर्दळीचं ठिकाण असलेलं आहे. जालना शहरात जी जुनी वस्ती आहे त्या जुनी वस्तीतलं असलेलं हे ठिकाण आहे. जालना शहर तसं साधारण 800 वर्ष जुना इतिहास असलेलं शहर आहे. जालना या गणेश मंडळाने हा जो देखावा सादर केलेला आहे आणि तो देखावा सादर केला म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जालना शहराला नाव हे एका सरदारामुळे मिळालेलं आहे.
म्हणजे 12व्या शतकामध्ये जेव्हा यादवांचं राज्य हे देवगिरीवर होतं आणि देवगिरीचा एक सरदार या जालना शहराला होता, त्याचं नाव होतं जालनवा. जालनवा असं नाव होतं त्याचं आणि त्या जालनवावरून या शहराला जालना असं नाव मिळालेलं आहे. जालना शहरात काही असे घराणे आहेत की ते हे सर्व जुने कागद सांभाळतात, परंतु हे सर्व कागद मोडी आणि उर्दू लिपीमध्ये असल्यामुळं या शहराचा इतिहास आपल्याला समोर आणता येईना. दुर्भाग्य आहे आपलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण मोडी लिपी शिकण्याचा प्रयत्न नाही केला. जशी मराठी आपली मायबोली आहे त्याच पद्धतीने ही मोडी आपली मावशी आहे. आपण मोडी सोडून दिली आणि ती काळाच्या ओघामध्ये ही विलुप्त झालेली आहे. आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 78 वर्षामध्ये आपण ही मोडी लिपी विसरून गेलेलो आहे. धर्मजागृती, जनजागृती आणि ऐतिहासिक माहिती या मंडळाने इथं दिलेली आहे. गुरु गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान मंडळ असलेला हा गणपती, जय सीताराम ग्रुप गणेश मंडळ असा असलेला हा गणेश मंडळ आहे. मित्रांनो, सद्गुरू गैबीनाथ महाराज मंदिर ट्रस्ट कादराबाद जालना या ट्रस्टचा असलेला हा गणपती आहे. गुरु गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान गैबीनाथ महाराज मठ कादराबाद जालना. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, गणपतीची रेलचेल चालू आहे आणि सर्वच मंडळामध्ये भक्तांची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, आपण आज बघत आहात हा सद्गुरू गैबीनाथ महाराज मठ आहे. आनंदी स्वामी, गैबीनाथ स्वामी आणि छकाचक स्वामी असे 3 भावांचा असलेला हा मठ आहे. जालना शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेला हा गैबीनाथ स्वामी महाराज यांचा मठ आहे. मराठवाड्यातलं पहिलं कला केंद्र जे कादराबादमध्ये थिएटर होतं, जिथं मराठवाड्यातला पहिला नटरंग घडला, या मराठवाड्याच्या थिएटरमध्ये संत गैबीनाथ महाराज यांनी समाधी घेतलेली आहे. ही संजीवन समाधी आपण इथं बघत आहोत. काही वर्षापूर्वी या समाधीचा, या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या परिसरामध्ये आपण नंदी, महादेव, गणपती बाप्पा, श्री विठ्ठल रुक्मिणी सुद्धा आपण या मठामध्ये बघू शकतो. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मीनार्जित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. असं या पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं हे रूप. सोबतच दक्षिणमुखी वीर हनुमानसुद्धा या मंदिरामध्ये स्थापन केलेले आहेत.
अतिशय सुसज्ज असा हा मठ इथं बांधण्यात आलेला आहे. या मठाचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. मित्र हो, गुरु गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान पुष्कळगडचा हा सीन आहे. मित्रांनो, ही आहे बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली खिंड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जेव्हा मोगल सैन्य लागलं आणि ते मोगल सैन्याला तिथून त्यांच्या गनिमी काव्याद्वारे पळून निघून जाण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि जीवाची बाजी लावून छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप गडावर पोहोचवलं. सर्व मराठे लढले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप गडावर त्यांनी पोहोचवलं. अशी ही पावनखिंड या गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान गणेश मंडळाने तयार केलेली आहे. अतिशय सुंदर पद्धतीने यांनी हा देखावा सादर केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये हा श्री गणेश दाखवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये गणेशा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सिंहासन अतिशय सुंदर पद्धतीने हे दाखवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पावनखिंडचा हा बाजीप्रभू देशपांडेचा हा देखावा या मंडळाने दाखवलेला आहे. हे आहेत वीर बाजीप्रभू देशपांडे, ज्यांच्यामुळं पावनखिंड घडली, ज्यांच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोचले. याच वीर बाजीप्रभू देशपांडेमुळं ही पावनखिंड लढली आणि छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप गडावर पोचले. सर्व मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती लावली. मुठभर सैनिक, मुठभर मावळे या मुघलांच्या सैनिकांशी लढले, मातब्बर सैनिकांशी लढले, त्यांच्या अस्त्रशस्त्राशी लढले, आपल्या प्राणांची आहुती लावली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप या गडावर पोहोचवले. बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं की महाराज, जेव्हा तुम्ही गडावर जाता फक्त तोफेचा आवाज द्या. जोपर्यंत तोफ होत नाही आम्ही तुमच्यासाठी जीवसुद्धा सोडणार नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोचले त्याच वेळेस या मावळ्यांनी तोफेचा आवाज ऐकून आपला जीव सोडला. रक्तबंबाळ झालेले मावळे या पावनखिंडमध्ये रक्ताने लथपथ पडले होते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गडावर पोचले आणि त्यांनी एकच आक्रोश केला, तोफा वाजवा, तोफा वाजवा, तोफा वाजवा, तोफा वाजवा, तोफा वाजवा. आणि तोफ वाजले आणि मावळ्यांनी, बाजीप्रभू देशपांडेंनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपले प्राण सोडले. अशा छत्रपती शिवाजी महाराजांवर आतोनात प्रेम करणारे सर्वच जाती धर्माचे पंथाचे लोक या राजासोबत होते. राजाचं राजपण आज पण उद्या पण, राजाचं राजपण आज पण उद्या पण. मित्रांनो, पावनखिंडीच्या या देखाव्यानंतर गणेश भक्तांसाठी हा फोटोशूट करण्यासाठी असे काही इथं देखावे सादर केलेले आहे की जेणेकरून तुम्ही इथं फोटोशूट करू शकता. बालगोपाल असो, महिला असो, पुरुष असो, सर्वांना याचा आनंद घेता येईल आणि नक्कीच यांना आपला मोह आवरता येत नाही. या मंडळाने एक चांगला विरंगुळा इथं सादर केलेला आहे.
गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान गणेश मंडळ त्या मंडळाने हे फोटोग्राफीसाठी केलेली योजना. नमस्कार, आपण आहात श्री गुरु गैबीनाथ महाराज प्रतिष्ठान गणेश मंडळामध्ये. केवळ मूर्तीची भव्यताच नसावी तर विचारांची देखील भव्यता असावी, याच विचाराने आमचं मंडळ दरवर्षी काहीतरी वेगळं जालनेकरांना देण्याचा प्रयत्न करत असतं आणि याच माध्यमातून एक ऐतिहासिक देखावा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे, ज्यामध्ये पावनखिंड, वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांची झुंज आम्ही या ठिकाणी वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून आम्ही जालनेकरांना या ठिकाणी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने येऊन आपल्या या इतिहासाला उजाळा द्यावा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना असंच कार्य करण्याकरता प्रेरित करावं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय.